बघा चांगले कपडे घाला, बाजारातून एक सुंदरसा फुलांचा गुच्छ घ्या, आमच्या घरी जा, मालाला द्या आणि एक थोबाडीत खा. थोबाडीत कशाला खाल, मालाला द्या. काय म्हणाल मालाला? आप्पा साहेबांनी गुच्छ पाठवलाय. प्रेसचा रूळ काढा, माझ्या टाळक्यात घाला. कुठे रूळ? तुमच्या टाळक्यात घालतो. अहो फुलांचा गुच्छ घ्यायचा, मालाला द्यायचा म्हणा. अगदी निवडक निवडक गुच्छ तोडून त्याचा आम्ही फुल बनवलाय तुझ्यासाठी. त्या रंगीबेरंगी साजूक नाही, नाजूक मनासारख्या माझ्या फुलाच्या सुगंधी भावना आहेत. त्याला तुझ्या स्थानात मन देशील, त्याला तुझ्या मनात स्थान देशील का? मला ताई, मला देशील, मला माझ्या नाजूक हातात तुझे कणखरा जन्मभरासाठी देशील का? संपलं एकदाच. मला काही सुद्धा कळलं नाही हो. मलाही काही नीटसं समजलं नाही हो. पण आप्पासाहेबांनी तुम्ही माझ्याशी लग्न कराल का असंच मला म्हणायचं होतं. अय्या, किती डायरेक्ट विचारलं तुम्ही. बहुतेक तुमच्या डायरेक्ट मेथडवरच रजनीबाला फिदा असणार. मायला त्या आप्पाच्या काय करू. तिचं जाऊ द्या हो, तुमचं बोला. मला प्रसिद्ध पुरुषाशीच लग्न करायचंय. पण आता तुमचं आणि रजनीबालाचं काही नाही ना? नक्की काय नाही हो. आणि कधी नव्हतंच असं तुम्ही धरून चाला. हे सगळं त्या आप्पानी, मला ते सगळं विसरायचंय. इतका त्रास होतो तुमच्या मनाला? सवय नाही ना मला. मग आपलं काय करायचं? मला थोडा वेळ नको का विचार करायला? वेळ पाहिजे विचार करायला. त्या पी कृष्ण कुमाराबद्दल तसं काही नाही हो. मला त्यांच्या बाबतीत तसं काही सांगताच येत नाही. म्हणजे मला ते आवडतात, माझे गुरु आहेत, त्यांच्या कलेवर माझं प्रेम आहे. पण आमचं असं कधी बोलणंच झालं नाही. त्यांनी मला कधी विचारलंच नाही. म्हणजे मला ते आवडतात, पण त्यांच्या मनात कदाचित असं काही नसेल. त्यांना काय कळणार आहे संपादक पदातलं बोंबलायला? त्याला अनुभव लागतो. अय्या मला काय पाहते मी, हे सदा खरे नृत्य संवारक आणि तू माझं पट्ट शिष्य जोडी आणि हातामध्ये फुल घेतलंय म्हणते मी. मग त्यात काय बिघडलं मास्टरजी? इतक्यात मला सदाशिवरावांनी लग्नाचं विचारलं. व्यंकटेशा, फुटलं कसं नाही माझं काल म्हणते मी. अय्या मला हरिणी आणि गाढव, सनई आणि फुटका डग्गा, नृत्यांगना आणि लंगडा यांचं जोडी जमतच कसं म्हणते मी. जोड्यानं मारीन. मला गाढव, फुटका डग्गा आणि लंगडा म्हणतोस काय रे ताता थैया? जरा कुठं अंग वाकडं तिकडं करता आलं तर जगातली सगळी अक्कल आपल्याला आली असं समजतोस की काय तू? संपादक व्हायला निघालाय दीड शहाणा. मी तुमच्याशी बोलत नाही, सांगून ठेवते. इथं तरी कोणाला इच्छा आहे? मी नाही कधी भांडत बायकांशी. मला ऐक, तुम्ही दोघेही जरा शांत होता का प्लीज? त्याला कर तू शांत. माझा अपमान केला त्यानं. मी चाललंय, या घात परत कधी टाकणार नाही. पाहुणे म्हणते मी. नमस्कार. मास्टरजी, तुम्ही तरी जरा सबुरीने घ्यायचं होतं. अरे म्हणून काय वाटेल ते ऐकून घेईन की काय मी? आप्पा साहेबांशिवाय या देहाला अजून कुणीही अपशब्द बोललेला नाही. पण हा नेमका रागवला कशासाठी? तुमची आणि माझी जोडी जमत नाही म्हणून रागवला, की याला तुमच्याशी लग्न करता येत नाही म्हणून रागवला? पाहिलं ना, अगदी या क्षणी सुद्धा सगळं अर्धवटच टाकून गेले मास्टरजी. नाही पण रागावून गेले हे बरं झालं. परत तरी आता येणार नाहीत. संपादक म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. त्यासाठी जाऊ दे ना, त्याच्यावर विचार करण्यात काय अर्थ नाही. आपण आपलं आप्पासाहेबांच्या सल्ल्याप्रमाणे वागावं, नाही का? नाहीतर काय, मला सुद्धा तसंच वाटतं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तर अगदी धमाल उडवून दिले. अहो मी कुठली धमाल उडून देणार? आमचा तो उद्योगी संपादक आहे ना सदा खरे. बर, काम काय काढलेत? आपण एका सत्कार समारंभाचं अध्यक्षपद भूषवावं अशी आपणास विनंती आहे. अहो काय कशाला उगीच तुम्ही बरं, ठीक आहे, आता तुम्ही आग्रह करताच आहात, मी होकार देतो. समारंभ कसला आहे? लडकी जो भडकी या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी समारंभ आहे येत्या शुक्रवारी. बर. तेव्हा तुमच्या अध्यक्षतेखाली आणि सदाशिवरावांच्या उपस्थितीत एक मोठा सत्कार घडवून आणायचा. त्याची ही पत्रिका. बर. तुम्हा दोघांची नावं सुद्धा छापली. अहो पण मला न विचारता नाव टाकलं तुम्ही माझं म्हणजे? अहो बाई स्वतः येणार आहेत, त्यांनी होकार दिलेलाच आहे. काय बाई स्वतः येणार आहेत? अरे वा वा वा, छान छान छान. काय नाव काय म्हणायला पाहिजे? आपल्या रजनीबाला बाई हो. साथीमध्ये कळ आली हो. आबासाहेब काय झालं?
काय होतंय तेच कळत नाहीये. स्वादुपिंडाला घाम सुटलाय, मेंदूचे ठोक्याचे जलद पडायला लागले. परमेश्वरात मला वाचवणार आप्पासाहेबांना. आता डॉक्टरकडे जाऊन येतो. आता दुसरं काय, आता त्याच्यावर भरोसा. आता तूच वाचा म्हणाव. आप्पासाहेब, हो आप्पासाहेब, हे बघा, हा मंत्र्याचा ब्लॉक काळा येतो हो. माझ्या तोंडाला फाचा. काळं दिसणार आहे थोडं. इकडे या. काय काय? माझी काय टंचली ते तुम्हाला सांगतो. तुमची पण? ती आपली रजनीबाला. आपली नाही, तुमची. माझी? तिचा पुण्यात सत्कार आहे. अरे वा. माझ्या अध्यक्षतेखाली. अरे वा. तुमच्या उपस्थितीत. अरे वाजवा. काय वाजवायचं? हे असं कसं झालं हो? आता रडून भेकून माझ्या डोक्याचा भुगा करू नका. मग दुसरं करणार तरी काय? लॉटरीचे पैसे बँकेत जमा झालेत का? पाहिले नाही. ते बघा, झाले असेल तर उचला. आपण सगळेच गायब होऊ. म्हणजे महाबळेश्वरला जाऊ, नाही तर वडगाव बुद्रुकच्या पडक्या किल्ल्यावर जाऊ. थेट रविवारी प्रगट होऊ. आता तुम्ही म्हणाल तसं, पण ही चांगलीच भोवली हा तुमची रजनीबाला. माझी नव्हे, तुमची. अच्छा मास्टरजी, अच्छा का? बाय कुमार तुझं शाहसाहेबांचं पिक्चर झालं का रे? नाही ग, अजून एक शेड्यूल बाकी आहे. त्यासाठी उद्या मी काश्मीरला चाललोय. हो गॉड, तू परत बॉम्बेच्या बाहेर जाणार म्हणजे प्रिया तडकणार. पण ती माझ्याहून जास्त तुझ्यावर तडकली आहे. का रे? गेला 1 महिना तू घरी फिरकली पण नाहीस. तू पाहतोच आहेस ना नाही, कुमार. मला ते माहिती आहे, तू खूपच बिझी आहेस, ओव्हर बिझी आहेस. पण तरी सुद्धा हा. एकदा घरी जेवायला येईन, तिला समजाव. ओके, मी पुण्याहून आल्यानंतर ये. पण एक अट आहे. कसली? तुम्ही दोघांनी घरी यायचं आणि मला घेऊन जायचं. येतो येतो, नक्की येतो. मी पुण्याहून आल्यावर फोन करेन. ओके, बरं आता मी शूटिंग शर्टिंग काय? म्हणजे सोडू का मी आता? बाय. साहेब नमस्ते. नमस्ते. एक्सक्यूज मी मॅडम, ही पुण्याची मंडळी आली आहे. परवाच्या जुबिली समारंभाविषयी अच्छा. नमस्कार. ऍज अ प्रॉमिस. आणि त्यासाठी हे रितसर निमंत्रण आणि विमानाचं तिकीट द्यायला आलोय. थँक्यू. आणि ही रेड डायमंडला रूम बुक केली आपल्यासाठी, एसी. हो का? नक्की येईन मी. आणि पुणे तुम्हाला तसं काही नवीन नाहीये. नाही, नवीन नाही. ऐतिहासिक शहर आहे ना ते. तसं तुमच्या इतिहासाच्या दृष्टीने फरक नाही. नाही म्हणजे तसं सदाशिवराव म्हणजे अगदी आमचे हे अगदी लहानपणापासूनचे मित्र. वा. मला वाटलं ते पानिपतच्या युद्धात. भलता तुमचा विनोद. नाही म्हणजे माणूस फार चांगला, खूप हो ना, माहिती आहे मला. चांगला. नाही तुम्हाला माहिती असणारच हो, पण आम्ही आमच्या दुस्तीचं कानावर घालून ठेवलं. बरं केलं, फार बरं केलं ते तुम्ही. या आता. आणि त्यांच्या उपस्थितीतच आपला सरार आहे, म्हणजे घरचंच कार्य आहे. हो ना. येतो आम्ही. वहिनी? नक्की यायचं बरं का वहिनी? चला आपटे. वसंतराव, पुण्याहून आल्यानंतर मी तुम्हाला बहुतेक वेडी झालेली सापडेन. वेडी. टू मच मॅडम. बरं मॅडम, आता आणखी एक विजिटर आहे. आता कोण आहे? किसनराव पांगारे उर्फ किंग कॉंग साहेब. बरं ठीक आहे, पाठवा त्याला. हॅलो. हॅलो माय फुट. तू पुण्याला कशासाठी जाणार आहेस? लडकीच्या भडकीची सिल्वर जुबिली ना. ही तुझी सिल्वर जुबिली. काय आहे ते? तुझं आणि त्या कोण तो सदा खरे तुमच्या लफड्याचं दर पेपर मध्ये छापलेलं आहे. मला कल्पना नव्हती. यासाठी तू पुण्याला जायचं निमंत्रण लगेच स्वीकारलंस. लक्षात ठेव, मी त्या सदा खरेचा खिमा करून शिळ्या भाकरीवर खाईन. हा सदा खरे काळा की गोरा तेही मला माहिती नाही. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. मी उद्या नाही, आत्ताच्या आत्ता पुण्याला जाऊन याचा जाब विचारणार आहे. नाही त्या सदा खरेची आणि पेपरवाल्याची लक्तारा लोंबवली तर नावाची रजनीबाला नाही मी. चला वसंतराव. हातात द्या त्याच्या. वेट, आय शो दॅट डर्टी चॅप सदा खरे. रजनीबाला म्हणजे वाटली काय त्याला? हो मिस्टर. कोण आहे? इथे सदा खरे कोण आहे? काय कल्पना नाही. सदा खरे नाही. मीच. आपण कोण? ओ, मी रजनीबाला. रजनीबाला. ही रजनीबाला हात धुवून माझ्या मागे. बाईसाहेब, देवी, महिषासुर मर्दिनी, मला माफ करा. मी आपला शतशः अपराधी आहे. पण यात काही माझी चूक नाही हो. ते आमचे आप्पासाहेब आहेत ना, धराधर नावाचे आप्पासाहेब, त्यांनी शिजवलं सगळं हे प्रकरण. हा सगळा आप्पांचा घोळ आहे. अहो, मी खूप विरोध केला, पण त्यांनी माझ्या गळ्यात अडकवलं हे घोंगड. तुम्ही? मीच तो सदाशिव खरे. पण मी बकरा आहे हो, निव्वळ बळीचा बकरा. मी सुटली होती, नंतर सगळा घोळ झाला हो. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
का केलं तुम्ही हे सगळं? आपण तुम्हाला सांगितलं ना, माझी काही चूक नाही हो. मला निष्कारण गवलं याच्यात. हे सगळं आप्पासाहेबांनी केलं. कोण हा आप्पा? आप्पा म्हणजे आमचे मालक. पण त्यांनी तरी असं करायचं कारण आहे? आई शपथ, सगळा मूर्खपणा आहे हो. त्यांच्या मुलीला प्रसिद्ध पुरुषाशी लग्न करायचं होतं आणि आप्पासाहेबांच्या मनात तिचं लग्न माझ्याशी व्हावं अशी इच्छा होती हो. म्हणून मला प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी हा सगळा डाव रचला हो. मी नकार द्यायच्या सगळी बोंबा बोंब करून मोकळे झाले. पण तुम्हाला हे लग्न करायचं नव्हतं का? आता नाहीतरी कसं म्हणू, नाहीतरी माझं कधी लग्न होणार होत. म्हटलं लग्न करावं, 4 चौघांसारखा संसार देखील करावा. शिवाय त्यांनी मला संपादक केलं म्हणून मी होकार दिला हो. म्हणून मी होकार दिला. पण रजनीबाला प्रकरणाशी माझा काही संबंध नाही हो. सख्या आईची शपथ. ओ आय सी. म्हणजे हा जो कोण आप्पा आहे तो खरा गुन्हेगार आहे तर. आप्पा पकडा रे त्याला. काय करता काय तुम्ही माझं? नमस्कार. मी आप्पासाहेब दाराधर. ते समजलं. तुम्ही स्वतःला समजता कोण? म्हणजे संस्थापक, माझी संपादक म्हणजे ते हे काय करताय? आप्पा धराधर, तुम्हाला मी अब्रू नुकसानीबद्दल 11 वर्ष खडी फोडायला पाठवते की नाही ते पाहत होता. एवढी वर्ष नाही हो शिक्षक. निर्लज्जपणाचा गाळी वाढ काय नुसता. आणि काय हो, काय हे छापायला तुम्हाला कोणी सांगितलं? मी आपलं आमच्या प्रेमाच्या खाजगी गोष्टींना पेपर मधून प्रसिद्धी द्यायचं कारणच काय होईल? ऑफकोर्स, आमचं प्रेम प्रकरण ही आमची वैयक्तिक गोष्ट आहे. हो की नाही रे सदा? त्या खरेच आणि माझे प्रेमसंबंध ही माझी खाजगी बाब आहे. त्याला प्रसिद्धी देणारे तुम्ही कोण? आहे आमचं प्रेम प्रकरण. अजूनही मी सदोबांच्यावर प्रेम करते. एकदा सांगितलं ना तुम्हाला, मला माहिती नाहीये. आता सदा खरे कुठे आहे हे मला कसं माहिती असणार? हो, माझं लग्न ठरलंय त्यांच्याशी. अजून फायनल झालं नाहीये. काय? तुझं प्रेम बसले त्याच्यावर? उठाव त्या आधी. प्रेम बसले म्हणे. कोण पाहिजे तुम्हाला? तुम्हीच का मिस धराधर? हो. हा उडला की सदाखरीशी तुमचं लग्न ठरलंय आणि तेही रजनीबालाच्या प्रियकराशी. एवढेच बोलायला आलात का पण? नाही, आम्हाला डिअर सदाला भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. आणि हो, जमलं तर रजनी आणि सदा बरोबर आम्हाला फोटो काढायचाय. आणि हो, मला की नाही त्यांच्याशी शेकहँड करायचंय. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज काय वाटायची त्यात? ज्याच्यावर रजनी प्रेम करते तो माणूस किती ग्रेट असला पाहिजे. आम्ही सगळ्यासाठी मरायला लागलो सदूवर. मरायला लागलेत? अरे सदू काय, डिअर सदा काय, निघायच ना. चला आपण जरा भेटून तरी द्या. मुळीच नाही. चला काय निर्लज्ज दिसताय, भेटून सुद्धा देत नाही. आपण काय करताय? मी की नाही, सदाशी की नाही, तुमच्यावर मीही त्यांच्याशी नाही लग्न करीन म्हणते. तुमची काय हरकत? आधी बाहेर हो सटवे. चल चल चालती होईल ना. लग्न करायला निघाली. वा सदोबा वा, कल्याण केलं. मला ताई हो सदोबा कुठे आहेत? सदोबा कुठे? का काय झालं? ही फुलं द्यायची होती, त्यांच्यासाठी प्रेसवर आली होती. कुणी पाठवली? पत्र आहे ना बरोबर, ते वाचा ना. हा मेरे प्यारे सदा, याद आते हो सदा सदा, सदा तुम्हारा रज्जू रज्जू.